म्हणतात मला. येडा बरोबर तू बरोबर तू जरा वाजतात खावाला हे काय बोलू वाटत आहे. काय म्हणतो काय शिशी काय म्हणतो काहीतरी सोय आहे. काहीतरी सोय आहे. शिशी बरोबर शिशी म्हणतात बरोबर हे असं जेव्हा मी नाही ती लाईट ह्याच्यात आहे रे दिसते ना. म्हणजे असं बघू नये जवळ घेतलं ना की लाईट दिसते. तर जवळ गेलं असं रेकॉर्ड होतं. हा ते सगळं करणार ते माहिती आहे. जम कर जरासा आणि शिशी जरासा जरासा हो मगा तर मी म्हणते वास खायचं लई गेलं. वाटलेला माशाचा वास तो वास भागा वास आणि काय या माझा जाडा जो माझं होनो ह्याच्यापेक्षा तुझ्या अंगात काय मारून टाकी आणि ह्या माझा वडा या वडा मी भरतोय आणि माशा धरतोय काय इथं तुला कोणी दिसलं, तुला कोणी भेटलं, आता होय नका तूच गावलं आणि माझ्या व्यतिरिक्त तुझ्या व्यतिरिक्त गुरु करायचं नाही आम्हाला आवडतं. म्हणजे गुरु करायचं नाही तू मला करायचं आवडतं. नाही. अगो माका थंडी लागता तुला सगळं ढाकून ठेवलं मला सांग. माझी थंडी तू मला नको 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 माझी वाट माका वापर मला खरं सांग. आता हे बघ तुला माझ्या व्यतिरिक्त, तुझ्या व्यतिरिक्त इथं कुणी आलं होतं, कुणी या सरोवराच्या ठिकाणी तुला भेटलं होतं. खरं बोलायचं. खरं बोलायचं. काय दिसला हा 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 म्हणजे कुणीतरी भेटलं. पुढे किती घालतो मला सवयीचं आहे. जाऊया. पुढे तू माझी उडी तुम्ही असेल थांबा. मला जरा भीती वाटते. तुला किती वाटतं माझ्या माझी बोल लवकर. तुला कोणी दिसतं होतं. माका कोण नाही दिसा
तुला मी शिल्लक ठेवला. या राज्यात असा वैभव मागवे एकाही शिल्लक ठेवला नाही. पण यावेळी सुडामीनं पेट घेते ही कर्कटाव नाही त्या राजकारणाला शिल्लक ठेवला. ज्यावेळी या सरोवराच्या त्या भागाने भावली त्यावेळी त्या राजकारणाला दुसरा पळून गेला. पण या अरण्यात एक साधारण जीवनराज आपण वहिनीच मिस की तो आहे म्हणून म्हणजे काय झालं काय बहुतेक माझी साला काढल्या माझी का शिल्लक ठेवला नाही समाजला काय झालं काय झालं तुमका एक सांगा केला असं मी ना मासे धरून गेलोय मासे धरून गेलोय ना दुसरं एक ना असून तुमचे आहे ते कपडे बिपडे चांगले घातलेले होते आणि ना मोठ्या डबक्यामध्ये उडी मारल्या आणि गोड बरोबर बघलं तो का नाकाने सांगणार परत काय वळले हो नाही परत काय वळले हो नाही कोण आतो बघा कोण आतो बघा कोण आतो बघा येतंय मारायचं येतंय मारायचं आणि या डोहात जे महाराज पुण्याबाहेर आले नाही. या गोष्टीला काही दिवसाचा कालावधी लोटला. मी एक सारखा महाराजांना पण ही वार्ता महाराजांना कशी सांगावी हा एकच यक्ष प्रश्न नजरेसमोर उभा आहे. पण नाविलाज आहे माझा. हे सर्वस्व महाराणीला कळायलाच हवं. यासाठी मला राणी वशापर्यंत जायचं आहे. समाधान झाले माझ्या मनात. पहा ना, अंगण वेगळं असं हे निसर्गरम्य वातावरण. अगदी पाहत राहावं असं काहीसं. हिरव्यागार गवताची सर्वत्र बसलेली पठारं. त्यापेक्षा प्रत्येक वृक्षाला वेष्टन देऊन बसलेल्या वेळी आणि
एकापेक्षा एक अनेक रांगेत वाढणाऱ्या पर्वत रांगा स्पर्धा तर लावली नसतील ना असं काहीच झालंय माझं पण सुरुची देतात यासारखे बरेच वृक्ष आणि त्यांच्या छायेत वाढणारी झुडपं खूप आवडली परंतु मंत्र डोळ्याचा प्रयत्न करतायत पण हे सारे पशुपक्षी आनंदाने बागडतायत खरंच यांचे बोल यांचे इशारे अगदी समाधानात वाटतायत मला कदाचित मी खाली पडून सारे जण आनंदाने वाटत असावे असं काहीच झालंय माझं पण हा आवाज कुणाचा असेल? पहा ना. अगदी मस्त मोकळं होऊन झाडांनी मोकळ्या गाडा तुला काय वाटलं मी ओळखलं नाही निश्चित ओळखलं तुला तुझ्या या बघून सुंदर राहिलं ना माझंच नाही प्रत्येकाचं लक्ष वेधून घेणारे तू आणि उलट या मधुर आवाजाचा आवाज विसरावा असं वाटलं माझ्या मनाला आणि मधुरा मधुरा पण तरीही ना लोकांचा त्यातून इथपर्यंत आहे हो इथं न थांबता लवकरात लवकर जावं मला कोणी सोडून पाहायचं नाही ना वाटलं होतं मला निश्चितच नाही बहुतेक यांना गाढ झोप लागली असावी हो पाहूया तरी. इथं आहे हे सुद्धा कदाचित याला माहिती नाहीये कुणीतरी इथं वावरते हे सुद्धा दिसणार कसं डोळे तर बंद आहे
नको फक्त तरी कशी देऊ मी यांचं नाव गाव सुद्धा मला माहिती नाहीये सुंदर त्याहीपेक्षा राजपिंडा देह दिसतोय वर्णन करायला शब्द सुद्धा अपुरे पडतील एवढं आगळं आणि वेगळं सौंदर्य अगदी पाहत राहावं असं वाटू लागलंय माझ्या मनाला पण वचन देऊन सांगितलं तर यांना पाहिलं आणि मनात इच्छा निर्माण झाली खरंच हा माझा सजणा आणि मी यांची राणी आणि म्हणूनच सजणारे घेते तुझा एवढे प्रामाणिक प्रयत्न करते मी पण समजेल का यांना आणि समजा मी नाही सांगितलं तर तरी कुठं करणार आहे आणि त्याहीपेक्षा आत्ताच सगळं सांगून टाकलेलं बरं त्याला जागृती आली आणि यांनी माझा धिक्कार केला तर असू द्या झोपेत तर झोपेत थोडस प्रेम मिळेल हेच बरोबर आहे होय की नाही सजनारे
दिसलेच नाही. एवढा कसा लागलाय त्या डोळा? हात देऊन पाहू का? अहो, मी इकडे तळमळते, मनापासून प्रयत्न करते, याच्या कसं काहीच कसं कानामध्ये शिरत नाही. अहो, थोडं तर बरं होईल. अहो, या ना कडे. बसा ना कडे. बोला ना कडे. रागावलात का माझ्यावर? भरपूर रागावले. बोलत सुद्धा नाही. काय करणार? असं असं तरी बोलतोय माझ्यासोबत. सशाचं पिल्लू आहे बहुतेक. आता पाखराला कसं सांगून जायला? आणि त्याला सांगून हा कुठं ऐकायला? नाही, असंच करते. हा बरोबर गेले तर यांची माझी भेट सुद्धा होणार नाही. जवळूनच कुठून तरी काहीतरी पर्याय केला पाहिजे. हो, हे पाणी आहे ना, हे पाणी यांच्यावर टाकायचं. ते आम्ही टाकते. नाही नाही, मी प्रयत्न केले ना, म्हणून तुम्ही जागृत झाला. मला जागृती तुमच्यामुळे आली. मनापासून आभार. तुम्ही आलात म्हणून, म्हणजे तुम्ही होता म्हणून, मी होते म्हणून तुम्ही वाचला. सकाळ करते देवता कोण म्हणाला? बरेच वेळ बोलले. माझं नाही, नाट्यप्रेमी परेश वेंगुर्लेकर, ग्रामपंचायत सदस्य यांनी ₹100 पारितोषिक दिलंय. त्यांचे तुमचे सर्वांचे आभार मानून आमच्या कुटुंब दशावतार मंडळाच्या वतीने याचा मी स्वीकार करते. अहो, माझं नाव ऐकायचं मला सांगू का? खरंच सांगू? हो, सांगितल्याशिवाय कळलं नाही. मी इथली नाही. म्हणजे इथं नाही राहत मी पण इथं राहत नाही. ते तुम्ही म्हणता. तुम्ही म्हणता म्हणून म्हणतो मी. परिचय माझा होय ना. अहो, फार दूर दूर बरोबर आहे. फार दूरपर्यंत आले. नेमकं कुठून आला? नाव लोकं. नाग होता तू. नाग लोकांत वापरणारी नाग कन्या अशी माझी सर्वत्र ओळख आहे. पण इथं मी नाग वेशात आले नाही म्हणून तुम्ही कदाचित मला ओळखत असाल. कारण साधारण नाग कन्या म्हटल्यानंतर पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. पण मी विचार केला, येथील निसर्गरम्य वातावरणाचा आस्वाद घ्यावा. इथं जसं आहे तसंच आहे. नागकन्याप्रमाणे आले म्हणजे नागवेशात आले. सर्वजण ओळखतील, मला पशुपक्षी घाबरतील. पशुपक्षी तरी कायची मिळूनच जाणार. म्हणूनच ठरविलं. जायचं कसं? असेल तर मग विचारूच आहे. तुमचं इच्छेनं चाललंय. आणि तुम्ही मला जागृती देऊन
हो. आणि म्हणूनच मी तुमच्या जन्मोजन्मीचा ऋणी आहे. नाही. म्हणजे ऋण हा शब्द बरोबर आहे. पण उपकार मी निश्चितच केले. पण या उपकारांची परतफेड तुम्हाला करायची इच्छा आहे. ते उपकारांची परतफेड जरूर केली जाईल. होय ना? उपकार कधी कुणाने ठेवू नये त्याची परतफेड जरूर बरोबर करावी. आहे. पण सांगतो कसा तुमचा परिचय माझा पाहिजे. हो, ते आहेच ना. पण सांगा, कोण आहात तुम्ही? म्हणतोय की वाचतो माझं म्हणते लोक. लोकातील हा काय म्हणतात? मानव वेशीचा राजकर्ता मानव देशातील राजकर्ते. चंद्रांग हो. छान आहे. आवडलं मला. हे बरं ठीक आहे. ओळखी झाली. तुम्ही माझ्यावरती उपकार केले. त्या उपकाराची जाण मी सदैव ठेवीन. तुमचा ऋणी नाही. कधी माझी गरज भासेल मला हाक द्या. आपण थोडंसं मला तुमच्याशी बोलायचं आहे. म्हणजे हो. तुम्ही म्हणालात ना, पृथ्वीलोकातील राजकर्ते. मानव देशाचे राजकर्ते काय म्हणाले? चंद्रांग राजकर्ते राजे चंद्रांकर. शोभण्यासारखं आहे ना. पण काय हो? विचारायचं परत काय होतं? पण कुठून बसा ना. आता तुमच्या राज्यात खरंच? आता मला काही सांगायचं नाही. नाही, विचारायचं नाही, सांगायचं आहे. सांगायचंय. विचारायचं होतं ते मी आता नाही विचारलं. नाही विचारणार. चांगलं. आता सांगून टाकणार. सांगू? काय सांगू? आता ते तुम्ही सांगणार ना. तुम्ही ठरवा. उपकारांची परतफेड जर तुम्ही करणार असाल, तर माझी एकच इच्छा पूर्ण करा. अशी कोणती? हिरे नको, माणिक नको, मोती नको. पण मला जेव्हा ते तुम्हाला द्यावंच लागेल, वेळा नाही. आता उपकारांची परतफेड करायची असेल, तुमची इच्छा जरूर पूर्ण केली जाईल. ते आपण जागेवरची. मी काय म्हणालो? हिरे नको, माणिक नको, मोती नको, तारे नको, तारे नको. अरे ते देऊही शकत नाही हो. पण मागतच नाही तर मी देणारच नाही ना. कशाला खोटी करताय? मी मागितले तर एवढं सगळं सांगणार. बरोबर आहे. काय उपयोग आहे याचा तसा? हा. नको चंद्र तारे, नाचते पसारे. ते झालं. ते सुद्धा करू नका, वाया घालवायची नाही. नको चंद्र तारे, नाचते पसारे, जिथे पसारे, तिथे तू असावे. तिथे झाले, तिथे तू असावे. जिथे सावली दूर जाते नाशी, जिथे
हे होणार नाही. काय होणार आहे? कारण एक नातं आहे, एक मानव आहे. आणि तिघे करून मी अहो विवाह आहे. नाकन्या असले म्हणून काय करणार? आहे तर स्त्रीच ना. आहे ना, सुंदर आहे ना, त्याबद्दल दिसतं नाही. देखणी आहे ना. सुंदर आहे, देखणी आहे. मी नाकन्या असले म्हणून काय कमी आहे माझ्याजवळ? कमी काहीच नाही. मग कशाला हो? पण काय? आणि दुसरी गोष्ट, होऊ दे ना लग्न. मी तर म्हणते, एकच काय, दोन झाली तरी चालतील. हा. का चालणार नाही? माझ्याकडे अहो, राजकारण्यांना काही बंधनच नाही. ब्राह्मणांचा आशीर्वाद आहे. माझ्या मातापित्यांचा आशीर्वाद आहे. साऱ्या प्रदेशचा आशीर्वाद आहे. तुम्ही काळजी करू नका, निश्चिंत राहा. ब्राह्मणांना घेऊन मी येते आणि तुझ्या प्रेमाचा मी धिक्कार करतो असं नाही. तुझ्या भावनांचा अपहार करतो असं नाही. तुझ्या भावनांचा अपमान करतो असं नाही. पण एकच सांग, हे प्रेम ते तुला हवंय, ते कदापि माझ्याकडनं मिळणार नाही. ते हात जोडतोय, माझा मार्ग सोड. तुमचं लग्न झालं म्हणून? हा. नाही नाही नाही, हे तर मला मुळीच पटत नाही. कारण राजकर्त्यांनी कितीही लग्न केली तरी ते त्यांना मान्य आहे. बरोबर आहे. हो, म्हणूनच म्हणते. म्हणून प्रत्येक राजकारणाने त्याला जेवढी हवी तेवढी लग्न करावी असा काही नियम नाही. तुम्हाला नको असेल, हा. पण मला करायचं. लक्षात ठेव, प्रेम हे दोन मनांचं मिलन आहे. तिथे दोन मनं एकत्र येतात, तिथे प्रेमाची भावना हे निर्माण तुमचं होते. बरोबर आहे, पण आता तुमचं मन जुळलं नाहीये ना. पण काही दिवसानंतर हळूहळू होईल. नाही, जुळेल त्यावेळी बघूया आपण, आत्ता नाही. म्हणून सांगतोय, आता कसं म्हणणार तुम्ही? हा. नाही 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 नाही. हे बघा, संधी चालून आलेली आहे. आणि या संधीचं सोनं करावं असं माझं पण मला सांगायचं. या संधीचा सुरू नाही, या संधीची माती करतेस तू. आणि म्हणून सांगतोय, हो, माती तुम्ही करणार आहेत माझ्या जीवनाची. मी माती कशाप्रती करतो? अहो, माझ्याशी लग्न तुम्ही केलं नाहीत ना, तर मग माझ्या जीवनाची मातीच होईल असं वाटू लागलंय मला. नाही नाही, असं काय आहे? मी मनाला ठाम निश्चय घेतलाय. लग्न करेन तर तुमच्याशीच करेन. आणि मी ठाम निर्णय केलाय, तोही सांगतोय, हे लग्न मी तुझ्याशिवाय कदापि करणार नाही. हे बघ राजकर्ते, हा. इथं जीवदान मिळालंय ते माझ्याकडं. अर्थातच तुम्ही सत्तू केव्हाच मरून मोकळा झाला असता. नाही मला असंख्य प्रयत्न केले आणि तुला नाटकापर्यंत घेऊन आले आणि जीवदान दिलं. होय होय ना? बरोबर आहे. मग हे जीवदान म्हणजे माझं उपकार आहे. मग या उपकाराची परतफेड करायची तर माझ्याशी लग्न करावंच लागेल. हे नागरिकांचे या उत्तराची परतफेड माझा जीव घेऊन जर केला असेल ना, तर तो जीव मी द्यायला तयार आहे. आमच्या समोर शेवटचं विचारते. म्हणजे तू माझ्याशी लग्न करणार नाही नाही? करणार आहे. आहे. नाही. तुला हसवी
मी शेवट करणार निश्चित नाही. माणसाचं मन हे आशावादी असतं आणि म्हणून मी प्रयत्न सोडणार नाही. अजून विचार करा. एकदा मला देहाचे तुकडे तुकडे जरी केले तरी तुझ्या मताला सहमती आज नाही, तरी मिळणार नाही. आज नाही, आज नाही तुकडे करणार. तुकडे सुद्धा करेन मी, पण आज नाही. वेळ देते मी, वेळ. हा म्हणजे काही दिवसांची मुदत. तुझ्या मनात परिवर्तन होईल अशी आशा बाळगून तुला दिली मुदत. पण कुठं? कारागृहाच्या ठिकाणी. हो. माझ्या इच्छेप्रमाणे लग्नाला हो म्हणाला तर ठीक, आणि जर का नाही म्हणाला तर तेव्हा काय करायचं ते मी लावून घेईन. चल घरात बा. गणेशा माझ्या मनात भीती वाटू लागलीये. त्यांच्या पाठीजवळ डोळे लावून कधीतरी येतील, पण तो माझी विश्वास तर ठरणार नाही ना देवा. माझ्या आशेची निराशा तर होणार नाही ना. मला भीती वाटते देवा. गणेश तुझ्याशिवाय माझं मी आतापर्यंत तुझ्या डोळे श्रद्धेनं पाहिले. माझ्या आशेची निराशा माझा पूर्ण विश्वास आहे. कधी येतील, कधीतरी येतील त्याच्या पाठीजवळ डोळे लावून बसले. पण जेव्हा जेव्हा आशेने पाहते तेव्हा मात्र निराशेच पदरी पडते.